नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे हस्ती बँकेत नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांचा आणि जयकुमार भाऊ रावल, आईसाहेब सौ नमन कुमार जी रावल, सरकार साहेब रावल यांचा छोट्या खाणी कुचेरिया बोधवानी सभागृहात सभेत आयोजन करण्यात आले होते। त्या प्रसंगी नवनिर्वाचित नगर अध्यक्षा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। मंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार हस्ती बँकेचे अध्यक्ष कैलास जैन यांनी केले, तर प्रवीण भाऊ माळी यांचा सपनिक सत्कार करण्यात आला। डॉक्टर बापूसाहेब देशमुख नगर अध्यक्षा सौ पूजाताई खडसे, कृष्णाभाऊ नगराळे सर्व नगरसेवक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जैन यांनी केले, तर आभार प्रदर्शन केले। मंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी अध्यक्ष भाषण केले। ते म्हणाले की दोंडाईचा शहराला सुंदर शहर करण्याचा मानस आहे। येथे भविष्यात सर्व सुखसोयी अर्थात एकाच छताखाली सर्व शासकीय प्रशासकीय कार्यालय उभारण्याचा संकल्पना आहे, आमचा मानस आहे। सौ नयन कुमार रावल यांनी आपल्या भाषणात म्हटले की आपल्या गावाचा विकास एकजूटमुळेच शक्य होतो। आता ते शक्य होईल। एकमेकात द्वेष भावना नको, काम करण्याची धमक पाहिजे। आज जिल्ह्यात चर्चा आहे की दोंडाईच्या शहरात बिनविरोध नगरपालिका झाली आहे, त्याचे सर्व श्रेय आहे जयकुमार भाऊ रावल यांचे, यात तीळ मात्र शंका नाही। जागा त्यांनी भाव कमी ठेवायचा, जागा जास्त द्यायच्या, हे प्रयत्न त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला काही शेवटी लँड स्टॉक सुद्धा महत्वाचे आहे। कोर्टाची बिल्डिंग कुठं करायची हा प्रश्न माझ्या समोर आहे। त्याच्यानंतर आपल्याला हॉस्पिटल एक 100 बेडचं मी हॉस्पिटल आणले, ते कुठं करायचे, 24/7 इमर्जन्सी सुविधाचं इमर्जन्सी केंद्र मी आणलंय, त्याच्यासाठी जागा आपल्याकडे उपलब्ध नाही। पुढच्या काळात दोंडाईच्याला तालुक्याचा दर्जा सगळा मिळून तालुका प्लेस ज्यावेळेस तयार होईल, त्या तालुक्याचे कार्यालय एकाच ठिकाणी सगळे कार्यालय असले पाहिजे, ती व्यवस्था कुठं राहील। आणि म्हणून आपल्याला एक प्रशासकीय डिस्ट्रिक्ट असं दोंडाईचं एक 5-50 एकरवर ठरवावं लागेल की तिथेच तहसील कार्यालय, तिथेच BDO कार्यालय, तिथेच कोर्ट, तिथेच काय काय जे सुविधा आहेत सगळं एक ठिकाणी, हॉस्पिटलचे मग हॉस्पिटलच्या ठिकाणी, उद्योग मग उद्योगाच्या ठिकाणी। दोंडाईच्या शहरामध्ये स्विमिंग पूल, बॅडमिंटन, लॉन टेनिस या सगळ्या गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत। त्याच्यासाठी मी निधी उपलब्ध केली। मी कालच काही नगरसेवक आणि सेवकशी बोलत होतो की तुम्ही आता बरगड झटका कामाला लागा, खूप प्रोजेक्ट्स आहेत, निधी खेचण्यासाठी सुद्धा स्पर्धा आहे, तो आणण्याचा आमचा प्रयत्न। अंडरग्राऊंड गटर आपल्याला करायची, हे जे पाणी आपल्याला ते निघेल सिवेज ट्रीटमेंट नंतर ते पाण्यात बगीच्यांना वापरून तिथे झाडं लावायचे, सगळे विषय आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये। आणि ते करण्यासाठी हा बालाजीचा रथ आहे, काही एकट्याचा विषय नाही, आपण सगळ्यांनी म्हणून तो प्रयत्न आपल्याला केला। आणि आपण जर सातत्याने 1 दशक 1.5 दशक काम करत राहिलो तर त्याचा परिणाम मग दिसेल। आज जरी झाड लावलं आणि किती त्याला ठिबक आणि खत दिलं तर 10-15 वर्षानंतर त्याची सावली मिळेल। आपण जो कार्यक्रम हा राजपथवर आपण घेतला होता सुधीर भाऊंचा, आज कुठेतरी ते झाडं दिसतात। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पिवळा रंग तिथे दिसेल, हिवाळ्यामध्ये तिथे गुलाबी रंग दिसेल, आणि तो सारा प्रयत्न हा सामूहिक आपल्या सगळ्यांचा प्रयत्न। मी मनापासून हस्ती बँकेचं अभिनंदन करेन, 2 क्षेत्रासाठी अभिनंदन करेन। एक की सातत्याने दोंडाईची अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या हस्ती बँकेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने केलं, वर्ष केलं। ते आता नव्याने मल्टी स्टेट बँक बनणार आहे, शेड्यूल बँक बनणार आहे, शेड्यूल बँक स्टेटस आहे, ते स्टेटस आपल्याला 1000 कोटीच्या टर्नओव्हरच्या वर मिळत असते, तेही त्यांना मिळेल। आणि मल्टी स्टेट बँक जर मिळाली तर एक हक्काची बँक की दोंडाईच्या वरून आपल्याला म्हणजे बरोडा असेल, अहमदाबाद असेल, सुरत असेल, कुठले शहर असतील, मध्य प्रदेशमधलं भोपाळ असेल, इथे सुद्धा आपल्याला बँकिंग करता येईल। आणि आपल्याला अभिमान होईल की शाखा भोपाळ हेडक्वार्टर दोंडाईच्या, असं आपल्याला त्या दोंडाईच्याचं नाव त्याच्याबरोबर लागेल। आणि म्हणून दोंडाईच्या प्रत्येक संस्थेला, प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक कार्याला, चांगल्या कार्याला आपण सगळ्यांनी मिळून प्रोत्साहित करण्याचं काम आपण केलं पाहिजे। हे सुद्धा एक कल्चरल शिफ्ट दोंडाईच्या मध्ये। आता आपण नेदरलँड वगैरे सारख्या शहरात झालो, पूर्वी आपण काय दोंडाईच्या शहरात म्हणजे भांडणं, वादविवाद, दत्तीशाही। महाराष्ट्र मेट्रो न्यूज साठी मुख्य संपादक प्रभाकर धनगर।